भजी तर आपण नेहमीच घरी बनवत असतो. कांद्याची भजी, बटाट्याची भजी, पालकाची भजी. पण बाहेर स्टॉलवर मिळते अगदी तशी कुरकुरीत आणि चुरचुरीत भजी बनवायची असतील तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे असं समजा. डबल फ्राय वगैरे न करता सुद्धा अगदी चुरचुरीत भजी तयार होतात. तर आज आपण कोबीची भजी बनवणार आहोत. अगदी कांद्याच्या भजीला सुद्धा टक्कर देतील. यासाठी आपण अर्धा कोबी वापरणार आहोत. कोबीचा देठाकडचा भाग कापून घेतला आणि आता कोबी आपण चिरून घ्यायचा आहे. कोबी अजिबात पातळ वगैरे चिरायची गरज नाही. आपण रफलीच हा चिरणार आहोत. तर यासाठी मी कोबीचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतले. अजिबात उभा, लांब, पातळ वगैरे असा अजिबात चिरायची गरज नाही आहे. आपण हा नॉर्मली जसा बारीक चिरतो तसा अगदी चिरून घ्यायचा आहे. पण सुरीने मी अगदी बारीक नाही चिरला. थोडेसे मोठे मोठेच असे तुकडे करून घेतले. आता तुम्ही म्हणाल भजीसाठी एवढे मोठे तुकडे कशाला? तर आता आपण हे तुकडे चॉपरमध्ये घालून बारीक करून घेणार आहोत. तर मी हे सगळे तुकडे चॉपरमध्ये घालून जेवढे होतील तेवढे बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी खूप बारीक करायची गरज नाही. ज्यांना कोबी खायला आवडत नाही ते सुद्धा ही भजी खाल्ल्यानंतर कोबी अगदी आवडीने खायला लागतील. तर आता आपण हे चॉपरमध्ये चिरून घेऊया. तुम्ही पाहू शकता की चॉपरमध्ये अगदी छान असा कोबी चिरला गेलेला आहे. तर आता आपण हा वाडग्यामध्ये काढून घेऊया. या चिरलेल्या कोबीमध्ये काही मसाले घालून घेऊया. चिरून घेतलेली हिरवी मिरची, लहान मुलांना जर द्यायची असेल तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल. थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. आता चवीपुरतं मीठ घालूया. आता थोडासा ओवा घालायचा आहे. 1 चमचाभर ओवा तळहातावर असा थोडासा चुरून घालायचा. अर्धा चमचा हळद घालणार आहोत. चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे. हे काश्मीरी तिखट आहे त्यामुळे जास्त तिखट होणार नाही. थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे. रोजच्या वापरातला कुठलाही मसाला ते वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस हलक्या हाताने कालवून घेऊ. सर्व मसाल्यांमुळे कोबीमधलं पाणी सुटेल आणि याच पाण्यात आपण बेसन कालवून घेणार आहोत. तर आपण हे सर्व आधी मिसळून घेऊया. हलक्या हाताने मिसळायचं आहे. कोबी हळूहळू अंगचं पाणी सोडायला लागेल. सर्व मिश्रण आता छान कालवून घेतलेलं आहे. कोबीला पाणीसुद्धा सुटलं आहे. आता या पाण्यात बसेल एवढं बेसन आपण यात ॲड करू. साधारण 2 चमचे बेसन पुरेसं वाटतं आहे. पण लागलं तर अजूनसुद्धा बेसन आपण ॲड करू. घट्ट असं आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे. अजिबात एक थेंबसुद्धा आपण वेगळं पाणी घालणार नाही आहोत. तांदूळाचं पीठ मी इथे घातलेलं नाही आहे. पण तांदूळाचं पीठ न घालतासुद्धा ही भजी अगदी कुरकुरीत होतात. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालू शकता. आणि बेसन पीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला थोडं थोडंच हे पीठ ॲड करायचं आहे. नाहीतर आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज पडते आणि नेमकं आपल्याला तेच टाळायचं आहे. तर कोबीच्या रसामध्ये जेवढं भिजेल तेवढंच पीठ आपण सुरुवातीला घालणार आहोत. तर आता हे मी सर्व छान कालवून घेते. जसजसं आपण हे कालवत जाऊ तसं कोबीच्या अंगचं पाणी सुटायला लागतं आणि मिश्रण सैलसर होतं. त्यामुळे होतं काय की मिश्रण सैलसर होतं आणि बांधून येत नाही. तर हे मिश्रण छान बांधून यावं आणि घट्टसर असा गोळा तयार व्हावा यासाठी मी अजून अर्धा चमचा बेसन ॲड केलेलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की मिश्रण छान गोळा होतो आहे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आपण गोल भजी करणार आहोत. एका बाजूला तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करूया आणि या तेलामध्ये आपण सोडून घेऊया.
भजी तळताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची की तेल हे चांगलं गरम झालेलंच पाहिजे. मोठ्या गॅसवर आपण तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस मध्यम करून मध्यम आचेवर ही भजी तळून घ्यायची. भजी सोडते वेळी तेल अतिशय गरम असणं अतिशय आवश्यक आहे, नाहीतर भजी ही तेलामध्ये विरघळू शकतात. भजी तेलात सोडल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवायची नाहीत. 1 ते 2 सेकंदांसाठी भजी तेलामध्ये चांगली सेटल होऊ द्यायची आणि मगच ती झाऱ्याने हलवायची. एका बाजूनी तळून झाली की दुसऱ्या बाजूनी सुद्धा भजी गोल्डन रंगावर तळून घ्यायची. भजीचं बॅटर बनवताना पाण्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे भजी अतिशय लवकर तळून तयार होतात आणि खूप लवकर क्रिस्पी होतात. तर जास्त वेळ करपवत बसायचं नाही, लगेचच पटापट तळून काढायची. अशाच प्रकारे सर्व भजी तळून घेऊया. भजीचा दुसरा घाणासुद्धा तळून घेते. भजीचा पहिला घाणा तळेपर्यंत दुसरा घाणा घालताना जर तुम्हाला पीठ सैल झाल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं बेसन ॲड करायचं आणि पुन्हा एकदा कालवून घ्यायचं आणि छान भजी तयार करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व भजी तळून झालेली आहेत. तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. आता आपण ही कोबीची गोल भजी सर्व करूया. अतिशय सुंदर, कुरकुरीत आणि चुरचुरीत अशी ही गोल भजी तयार झालेली आहेत. ही भजी गरमागरम असताना तर मजा देतातच, पण शिवाय थंड झाल्यानंतरसुद्धा मजा देतात. कारण थंड झाल्यावरसुद्धा ही फार वेळ कुरकुरीतच राहतात. तर एकदा या पद्धतीने कोबीची भजी नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील, ही गॅरंटी आहे. तर भजी करण्याची ही पद्धत तुम्हाला आधी माहीत होती का? तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर माहीत नसेल तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशाच एखाद्या बहारदार रेसिपीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि पूर्वाज किचनला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.